नागपुरात महाल परिसरात झालेल्या हिंसाचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची दिली ग्वाही. नागपूरमध्ये झालेली घटना पूर्वनियोजित कट करत केलेला हल्ला राज्य अस्थिर करण्यासाठीचे असे प्रयत्न मोडून काढणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान परिषदेत निवेदन. नागपूर हिंसाचार प्रकरणी 5 गुन्हे दाखल, 50 जणांना अटक. पोलिसांचा संवेदनशील भागामध्ये रूट मार्च. बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींचा शोध घेण्यासाठी सरकारची मोहीम सुरू. येत्या 3 महिन्यात अवैध बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी केंद्र तयार करणार योगेश कदम. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी फेटाळला. राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अपक्षाचा अर्ज बाद झाल्यामुळे 5ही जागांवर बिनविरोध निवडणूक. औपचारिक घोषणा बाकी. महाकुंभाच्या रूपानं संपूर्ण जगाला भारताच्या विराट स्वरूपाचं दर्शन. हा महाकुंभ विविधतेत एकतेचा साक्ष ठरला. पंतप्रधानांचे लोकसभेत गौरवोद्गार. गेल्या 2 दशकात रेल्वे अपघातांचं प्रमाण 90% कमी झाल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती. राज्याचं सांस्कृतिक भवन आणि राज्य वस्तू संग्रहालय मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात उभारलं जाईल. आशिष शेलार यांची घोषणा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात रशिया युक्रेन युद्धबंदी प्रस्तावावर चर्चा सुरू. आणि अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतण्यासाठी कॅप्सूलमधून रवाना. उद्या पहाटे पृथ्वीवर परतण्याची अपेक्षा. पंतप्रधानांचं सुनीताला हृदयपत्र.